चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशात विविध तपास यंत्रणा खडबडून जागा झाल्या आहेत। पूर्वोत्तर राज्यासोबतच देशातील इतरही राज्यात शिकारी टोळ्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात झाली आहे। मध्य प्रदेशातील कुख्यात बहेलिया टोळीने विदर्भात बस्तान मांडले। बेमालूमपणे लोकात मिसळून त्यांनी वाघाच्या शिकारी केल्या। या टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याने चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील निलफडीच्या जंगलात केलेल्या वाघाची शिकार लक्षात आल्यानंतर त्याला शिताफीने अटक करण्यात आली। त्याने दिलेल्या माहितीने वन विभाग आणि केंद्रीय तपास संस्थाही चक्रावून गेल्या। मेघालय येथील माजी सैनिक लाल नेइसंग हा वाघाच्या अवयवांची विक्री सीमापार करतो अशी माहिती अजितने दिल्यावर त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या। या माजी सैनिकासोबत सुमारे 2 कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचे चौकशीत समोर आले। हा माजी सैनिक प्रामुख्याने चीनला अवयवांची विक्री करायचा। त्यामुळे या अवयवांची व्याप्ती आणि आर्थिक उलाढाल किती मोठी आहे हे लक्षात आले। राजुरा येथे सापडलेला अजित राजगोंड हा या टोळीतील महत्त्वाचा सदस्य असला तरी या टोळीतील इतर सदस्य देशभर पसरले असू शकतात अशी माहिती मिळाल्याने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण राज्यातील विशेष तपास पथके या टोळीच्या मागावर आहेत। विशेष म्हणजे गेल्या 4 महिन्यांपासून बहेलिया टोळीतील शिकारी राज्यात फिरत आहेत, परंतु वन खात्याला त्याचा सुगावा देखील लागलेला नाही। मेळघाट वन्यजीव गुन्हे शाखेमुळे राजुरा वन खात्याला बहेलियाचा सुगावा लागला। त्यांच्या माहितीवरूनच वन खात्याच्या चमूने बहेलियाचा म्होरका अजित राजगोंड उर्फ अजित पारधी याला अटक केली। अजितने केलेल्या शिकारीचा अधिकृत आकडा समोर आला नसला तरी सूत्रांच्या माहितीनुसार ही संख्या 20 ते 25च्या घरात आहे। यातील अधिकांश शिकारी या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर आणि गोंदिया परिसरातील आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अजित राजगोंड उर्फ अजित पारधी यांच्यासह इतर सर्व आरोपींच्या वनकोठडीत वाढ करण्यात आली आहे। तेलंगणातील आसिफाबाद येथून आणखी 16 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। हे सर्व बहेलिया टोळीतील शिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे। 25 जानेवारी 2025च्या दरम्यान चंद्रपूर वनवृत्तातील मध्यचांदा वन विभागामध्ये राजुरा वन परिक्षेत्रामध्ये एक वाघाच्या शिकारीची घटना आपल्याकडे उघडकीस आली होती। त्याचा तपास जेव्हा सुरू केला त्यावेळेस असे लक्षात आले की सदर घटना जी आहे, सदर कृत्य जे आहे ती बहेलिया समुदायाची जी लोक आहेत, ज्याला आपल्याकडे पारधी समुदायाचे लोक म्हणतात, तर त्या समुदायाने ही घटना केलेली आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सदर समुदाय हा वाघाच्या शिकारीकरिता संपूर्ण देशामध्ये कुख्यात आहे आणि अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कारवायांमध्ये तो लिप्त असतो आणि अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावरती या प्रकरणामध्ये गुन्हे दायर असतात, दर्जे असतात। तर आपल्याकडे जेव्हा ही घटना उघडकीस आली तर तो तपास जो आहे तर त्या तपासाच्या अनुषंगाने आपण 6 लोकांना अटक केलेली होती। त्यापैकी एक व्यक्ती गडचिरोलीमधून अटक केला आपण आणि बाकी काही महिला पण त्याच्यामध्ये होत्या। काही लोक त्याच्यामध्ये सध्या फरार पण आहेत, याचा तपास आपण करत आहोत। आपले चमू एक कटनीमध्ये सुद्धा गेलेली आहे, चंद्रपूर वनवृत्ताची एक चमू। आणि त्यानंतर जी काही आपल्याला माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा, शिलाँगमध्ये सुद्धा आपली चमू जाऊन त्यांनी एक व्यक्तीला तिथून अटक केली। त्या व्यक्तीच्या माध्यमातून जी काही माहिती मिळत आहे त्या माहितीमध्ये संपूर्ण देशामध्ये जी काही याच संदर्भातलं नेटवर्क आहे त्याची काही माहिती प्राप्त होत आहे। त्या अनुषंगाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण NTCA, त्यानंतर वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांनी सुद्धा एक स्पेशल टास्क फोर्स तयार केलेली आहे, ज्याला त्यांनी आपल्याकडे डिप्यूट केलेलं आहे या सगळ्या तपासाला मॉनिटर करण्यासाठी आणि त्याचे जे काही धागेदोरे संपूर्ण देशामध्ये आहे त्याला उघडकीस आणण्यासाठी। ते आपल्या देशांतर्गत मागणी अशा जी काही अवयव आहेत वाघाची त्याला नाही आहे। याचा जी काही आपल्याला यापूर्वीसुद्धा ज्या घटना झालेल्या आहेत त्याच्या तपासांमध्ये असं समोर आले होतं की सदर अवयवांची विक्री जी आहे ती आपल्या देशाच्या सीमेबाहेर इतर देशांमध्ये पूर्वोत्तर जे आपले राज्य आहेत त्यांच्या जे सीमा लागलेल्या आहेत अनेक बाहेरच्या देशांशी, त्या सीमेच्या बाहेर याची विक्री होते आणि बऱ्याच अंशी
ज्या देशाचं तुम्ही नाव घेतलं त्या देशामध्ये याची विक्री चायनामध्ये होते असं आपल्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून समोर येत आहे.